माहूर तालुक्यात तहसीलदार अभिजित जगताप यांनी अवैध वाळू व गौण खनिज तस्करी विरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. 2 दिवसात तब्बल 3 मोठ्या कारवाया करून वाळू माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पैनगंगा नदीपात्रातील कोणत्याही वाळू घाटाचा लिलाव न झाल्याने काही जण नाल्यातून वाळूची चोरी करत असल्याची माहिती मिळताच तहसीलदार जगताप यांनी मध्यरात्रीच गस्ती मोहीम राबवली. 8 डिसेंबर रोजी रात्री अंजनखेड रुपानाईक तांडा रस्त्यावरून वाळू भरलेला ट्रॅक्टर पकडण्यात आला. चालक मात्र अंधारात पसार झाला. त्याच रात्री दुसरी कारवाई करत नाल्यावर वाळू भरत असलेली ट्रॉलीही जप्त करण्यात आली. तर 9 डिसेंबरला पालाईगुडा फाटा येथे विनापरवाना मुरमाची वाहतूक करणारा हायवा थांबवून तहसील कार्यालयात जमा करण्यात आला. या सर्व कारवायांमध्ये महसूल आणि पोलिसांचे संयुक्त पथक सहभागी होते. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पैनगंगा नदीपात्र आणि तालुक्यातील सर्व वाळू घाटांवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. या धडक मोहिमेमुळे अवैध वाळू व खनिज तस्करांचे धाबे दणाणले असून पुढील काळातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.